नमस्कार मित्रांनो. येस बँक पुन्हा वाढणार. होय, बरोबर ऐकताय तुम्ही. येस बँक पुन्हा वाढणार आहे तिच्या क्वार्टर वनच्या रिझल्टमुळे. कारण की क्वार्टर वनच्या रिझल्टमध्ये यांनी नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल 17-18 रुपयाच्या आसपास असणारा शेअर अगदी 30 रुपयापर्यंत गेला होता. एकदम स्पाइक झालं. त्याच्यानंतर तो खाली आला. परंतु आता काय होणार हे आपण क्वार्टर वनच्या रिझल्टवरनं आणि टेक्निकल अनालिसिसवरनं हा शेअर घ्यायचा की नाही, किंवा तुमच्याकडे होल्डिंग मध्ये असेल तर कधी सेल करायचा किंवा कधी अजून ऍड करू शकता हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आता सर्वप्रथम जाऊया रिझल्टकडे. रिझल्टमध्ये काय आहे की नेट प्रॉफिट ग्रोथ किती झालेली. नेट प्रॉफिट ग्रोथ म्हणजे काय की तुम्ही सर्व टॅक्स वगैरे पे करून त्याच्यानंतर तुमच्याकडे किती पैसे शिल्लक राहतात याला म्हणता नेट प्रॉफिट ग्रोथ. आता ही आहे 502 करोड. इयर टू इयर वर 47% वाढलेली आहे. म्हणजे मागच्या वेळेस 50% कमी झाली होती क्वार्टर वन मध्ये जी ग्रोथ होती ती. आता त्याच्यापेक्षा जी ग्रोथ झाली त्याच्यापेक्षा 47% वाढीव ग्रोथ झालेली. चांगलं सिम्पटम आहे ना. बिलकुल चांगलं आहे. त्याच्यानंतर सोबतच इंटरेस्ट इन्कम इन्क्रीजेस. आता इंटरेस्ट कुठून येतो. ही येस बँक ज्या ज्या लोकांना लोन दिलं असेल हिने, ओके, मग त्या लोकांकडनं इंटरेस्ट येतो ना. मग त्या इंटरेस्ट मध्ये जवळपास 20% वाढ झालेली आहे आणि हा इंटरेस्ट 5475 करोड रुपयाच्या आसपास पोहोचला आहे. ओके, मागच्या वेळेस हाच 4443 करोड एवढा होता लास्ट इयर मध्ये क्वार्टर वन मध्ये. 20% वाढ झालेली, ही पण चांगली वाढ आहे. हे बघा, ही कंपनी ऑलरेडी लॉस मध्ये आहे. हिला खूप सगळे फायनान्शियल तारून नेण्यासाठी फंडिंग करत आहे. आणि या वेळेस जेव्हा रिझल्ट येतोय तर असं दिसतंय की हिची एकूणच कामगिरी आहे ती उत्तमरित्या चांगल्या प्रकारे वाढत आहे. सोबतच हिचा जो ROE आहे, रिटर्न ऑन असेट, जो 0.5 झालेला आहे. मागच्या वेळेस तो 0.4 होता. छोटीशी वाढ आहे, परंतु तिचे असेट म्हणजे काय, अशी मालमत्ता जी तिला कमाई करून देते. मग आता ही जी कमाई आहे 0.1% वाढली, परंतु वाढीव आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर याची डिपॉझिटरी जी आहे, डिपॉझिट म्हणजे काय की लोक तिथे पैसे ठेवायला जातात. आपण नसं ठेवत, परंतु इथे बाकीचे जे डिपॉझिट करणारे लोक आहेत ते जवळपास 20% इयर टू इयर रेशोवर वाढलेले आहे. 20.8 म्हणजे जवळपास 21% आसपास वाढलेले. त्याच्यानंतर बँकेला गैरव्याजातून उत्पन्न जवळपास 1199 कोटीचं झालेलं आहे, जे की मागच्या वर्षाच्या तुलनेत 20.5% वाढ आहे. आता ही गैरव्याज उत्पन्न म्हणजे काय, ही जी विविध सेवा देते, क्रेडिट कार्ड, इन्शुरन्स किंवा डीमॅट अकाउंट काढून देणं किंवा या बँकेच्या माध्यमातून जे जे इतर कामं होतात. ओके, बऱ्याचदा आपल्याला फोन येतो, सर लोन उपलब्ध आहे, लोन घ्या. ओके, मग या प्रकारे जे जे आपल्याला ही बँक सेवा सुविधा देते त्यामध्ये जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर तुमच्यासाठी खास एक कोर्स तुम्हाला मोफत मिळणार आहे. 2 कोर्सेस. एक जर पुस्तक बाय केलं तर त्या पुस्तकाचं नाव आहे शेअर बाजार तुमच्या हातात आणि इंट्राडे सहज आणि सोप्या पद्धतीने. हे 2 पुस्तकाचं कॉम्बो आहे. आता तुम्हाला प्रश्न असेल या पुस्तकाचे कंटेंट काय आहे. तर या पुस्तकाचे कंटेंट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. विकत घ्यायचं असेल नसेल ठीक आहे, तुम्ही तिथे जाऊन कंटेंट चेक करू शकता. जर तुम्हाला वाटलं नाही माझ्या कामाचे, तुम्ही विकत घ्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला कोर्सेस अगदी मोफत मिळतील. आणि हे पुस्तक लगेचच डाउनलोड होईल, तुमच्या Gmail वर येईल, तिथे डाउनलोड फाईल करू शकता. आणि या ठिकाणी कोर्सेस आहेत, ते कोर्सेस पण तुमच्या Gmail वर ऍक्सेसिबल होतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. व्हिडिओ संपलेला नाहीये. ओके, व्हिडिओ याच्यासाठी संपलेला नाहीये कारण की मी या ठिकाणी ओपन केलेला आहे येस बँकेचा चार्ट. येस बँकेच्या चार्टवर आपण इथे बघू शकतो जो 17-18 रुपये सांगितला, 18 रुपयाच्या आसपासला शेअर तो आहे जवळपास, तो गेलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 31 रुपये. त्याच्यानंतर तो खाली आला आणि एक स्पेसिफिक रेंज मध्ये प्ले करत होता. आणि ह्या स्पेसिफिक रेंज मध्ये तुम्हाला असं दिसतंय की सपोर्ट जो आहे 23 रुपये 20 पैशाच्या आसपास आहे. आता सध्या 24.22 ला आहे. जर 23.20 ला जर हा शेअर आला किंवा त्याच्यापेक्षा खाली आला 20.50, तुम्ही बिंदास या ठिकाणी बाईंग करू शकता किंवा ऍडिंग करू शकता. आणि हा शेअर जर 23.20 पासूनच वरती गेला किंवा आहे त्या रेंज पासून वरती गेला तर 27.50 ही तुमची रेजिस्टन्सची लेवल आहे. इथे तुम्ही हा स्टॉक विकू शकता. तर अशा प्रकारे याचं टेक्निकल अनालिसिस होतं. क्वांटिटी तुमच्यावर डिपेंड राहील आणि तुमच्या बजेटनुसार. आणखी एक रिस्क पण आहे याच्यात कारण की हा पेनी स्टॉक आहे. त्याच्यामुळे
व्यवस्थित ट्रेडिंग करा. लॉंग टर्म साठी ठेवायची असेल तर मन घट्ट करून किंवा चला मी ठेवणार आहे याच पद्धतीने तो विकत घेऊन ठेवा. कारण की काय होतं, बऱ्याचदा शेअर तुम्ही घेऊन टाकता आणि लगेच तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात विकण्याचं मन करतं. ओके, प्रॉफिट लॉस काही असू दे, मग त्या प्रॉफिट असला तर उत्तम, लॉस असल्यावर लॉस व्हायला नको, म्हणून लॉंग टर्म साठी नियोजन करूनच घ्या. धन्यवाद.